नमस्कार मंडळी. आज आपण अध्यात्म म्हणजे काय? मंडळी, अध्यात्म म्हणजे फक्त देवधर्म, पूजा, पाठ, वाचन, कीर्तन, भजन इतकंच नाही, तर त्याचा खूप डीप आणि सखोल अर्थ आहे. तोच आपण थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करत आहोत. अध्यात्म म्हणजे आद्य आणि आत्मन अशी दोन पदे असलेला शब्द. या शब्दाची फोड आपल्या आत्म्याचे ध्यान करणे होय. अध्यात्म म्हणजे माणसाला माणूस बनविणे. दैनंदिन जीवनात होणाऱ्या कष्टापासून मुक्ती करून आनंदमयी जीवनाचा आरंभ करणे हे अध्यात्माचे उद्दिष्ट आहे. मंडळी, आपल्याला एखादा माणूस भेटला की सांगतो, आता सध्या मी अध्यात्माकडे वळलोय. म्हणजे काय करता? तर मी रोज सकाळी मंदिरात जातो, पूजापाठ करतो, ग्रंथाचे वाचन करतो. हे एवढंच अध्यात्म नाही आहे बरं का मंडळी. तर अध्यात्म म्हणजे केलेली पूजा, अर्चना, प्रार्थना, भक्ती, त्याचप्रमाणे आपली प्रत्येक कृती असली पाहिजे. म्हणजेच ज्या शुद्ध मनानं आपण भक्ती करतो त्याच शुद्ध मनानं आपलं आचरणसुद्धा असणे, याला अध्यात्म म्हणतात. मंडळी, अध्यात्म म्हणजे निरपेक्ष सत्कर्म करणे. अध्यात्म म्हणजे आपण प्रत्येकाशी सद्भावनेने वागणे. अध्यात्म म्हणजे समाजाचं काही देणं लागतो ते आपण दिलेच पाहिजे अशी मानसिकता बाळगणे. अध्यात्म म्हणजे गरजवंतांना यथाशक्ती मदत करणे. अध्यात्म म्हणजे गोरगरिबांना आपल्या कुवतीनुसार दानधर्म करणे. अध्यात्म म्हणजे निस्वार्थी सेवाभाव ठेवणे. अध्यात्म म्हणजे सकाळपासून रात्री झोपेपर्यंत आपले जे नित्यकर्म आहे ते अत्यंत पारदर्शक पद्धतीने करणे. मंडळी, अध्यात्म म्हणजे वेद वाचण्यापेक्षा वेदना वाचता येणे. आणि अध्यात्म म्हणजे आपलं काम प्रामाणिकपणे करणे. समाजाप्रमाणेच आपले कौटुंबिक कर्तव्य पार पाडणे म्हणजे सुद्धा अध्यात्म आहे. अध्यात्म म्हणजे मुक्या पशुपक्ष्यांवर प्रेम करणे हे देखील अध्यात्मामध्येच येतं बरं का. मंडळी, हीच अमुची प्रार्थना आणि हीच अमुचे मागणे, मानसाने मानसाशी मानसासम वागणे, हे आपल्याला माहीतच आहे. तर अध्यात्म म्हणजे ईश्वराने माणूस म्हणून जन्म दिलेला आहे. त्या जन्मामध्ये माणसाने माणसांबरोबर माणसासारखे वागणे आणि आपली नैतिक जबाबदारी पार पाडणे. अध्यात्म म्हणजे मुळात कोणत्याही धार्मिकच गोष्टी असंच फक्त नाही. अध्यात्म म्हणजे वडीलधाऱ्या व्यक्तींच्या आणि वरिष्ठांच्या प्रती आदरभाव असणे. अध्यात्म म्हणजे कनिष्ठांना सुद्धा सांभाळून घेणे आणि त्यांच्या प्रती करुणाभाव असणे. अध्यात्म म्हणजे आपल्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही असे वागणे. मंडळी, अध्यात्म म्हणजे काय हे थोडक्यात आज आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे ज्या 4 काही गोष्टी मी तुम्हाला आज सांगितलेल्या आहेत, याप्रमाणे जे आपण आचरण करणार आहोत हेच अध्यात्म आहे. मग यामध्ये तुमचा थोडा देवधर्म, दानधर्म आणि त्याचप्रमाणे समाजाचे भान आणि कुटुंबाच्या प्रती असलेले कर्तव्य अगदी पारदर्शकपणे पार पाडणे, यालाच अध्यात्म म्हणतात. यामध्ये आपल्या भारतीय संस्कृतीत सांगितलंय की मुक्या प्राण्यांवर सुद्धा प्रेम करा, हे सुद्धा अध्यात्मातच येतं. तर मंडळी, आता लक्षात आलंच असेल की अध्यात्म म्हणजे रोज उठून देवाच्या समोर बसून पूजापाठ करणे एवढंच नाही, तर अध्यात्म म्हणजे काय काय करायचं आहे, तर या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवूया आणि त्याचप्रमाणे आपण अध्यात्माचा मार्ग अनुसरूया. धन्यवाद मंडळी. आणि ह्या अशाच माहितीसाठी आमच्या रॉयल गुरुजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.